पुढची बातमी पाहूयात। अमित शहा यांचा नांदेड दौरा हा रद्द झालेला आहे। अमित शहा नांदेडच्या हिंददीत सादर या कार्यक्रमासाठी उपस्थित राहणार होते। नांदेडच्या मोदी मैदानावरती हिंददीत सादर या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलेलं होतं, मात्र अमित शहा यांचा हा नांदेड दौरा रद्द झालेला आहे। गुरु तेग बहादूर यांच्या 350व्या शहीदी समागम वर्षानिमित्त आयोजित या कार्यक्रमाला केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे येणार होते, मात्र त्यांचा दौरा हा रद्द झालेला आहे। नांदेडमध्ये या सोहळ्याचं आयोजन करण्यात आलेलं आहे आणि कालपासूनच या सोहळ्याला सुरुवात झालेली आहे। आज अमित शहा या कार्यक्रमाला उपस्थित राहणार होते, मात्र अमित शहा यांचा हा दौरा आता रद्द झालेला आहे। सोहळ्याचा आजचा दुसरा दिवस आहे। मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री हे देखील या कार्यक्रमाला उपस्थित राहणार होते आणि त्याचबरोबर अमित शहा देखील आज नांदेड दौऱ्यावरती होते, परंतु अमित शहा यांचा हा नांदेड दौरा रद्द झालेला आहे। अमित शहा यांचा हा नांदेड दौरा नेमका का रद्द झाला याचं कारण अद्यापही कळू शकलेलं नाहीये, परंतु आत्ताची ही बातमी समोर येते। अमित शहा यांचा नांदेड दौरा हा रद्द झालेला आहे। हिंददीत सादर सोहळ्याचा आज दुसरा दिवस आहे। कालपासूनच या सोहळ्याला अगदी थाटामाटामध्ये सुरुवात झालेली आहे। अनेक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलेलं आहे आणि यालाच अनेक दिग्गजांची उपस्थिती आपल्याला कालपासूनच पाहायला मिळतेय। आज केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे या कार्यक्रमासाठी उपस्थित राहणार होते। साधारण 3 वाजल्यानंतर इथं अमित शहा यांच्या उपस्थितीमध्ये या कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलेलं होतं। गुरु तेग बहादूर यांच्या 350व्या शहीदी समागम वर्षानिमित्त या कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलेलं आहे आणि अमित शहा हे उपस्थित राहणार होते, परंतु अमित शहा यांचा हा दौरा रद्द झालेला आहे आणि याच संदर्भामध्ये आपण माहिती जाणून घेऊयात आमचे प्रतिनिधी रवी मुंडे यांच्याकडून। रवी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे आज या कार्यक्रमाला उपस्थित राहणार होते, परंतु दौरा रद्द झाल्याचं कळतंय, नेमकं काय कारण आहे? खरं तर कारण अस्पष्ट आहे। आज सकाळी मंत्री अतुल सावे आहे त्यांच्याशी बातचीत करताना आपल्याला हे कळलं की अमित शहा हे कार्यक्रमाला उपस्थित राहणार नाहीत, मात्र इतर जो नियोजित कार्यक्रम आहे जसं की मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत तो ठरल्या वेळेप्रमाणे होणार आहे। मात्र कालपासून या सगळ्याच कार्यक्रमाची तयारी झालेली होती। सिक्युरिटी अत्यंत टाईट होती आणि केंद्रातली अनेक प्रशासकीय लोक देखील या ठिकाणी ठाण मांडून होते, मात्र अचानक असं कळतंय की आता केंद्रीय मंत्री अमित शहा हे गृहमंत्री येणार नाहीत असं कळलं। मात्र कार्यक्रम पूर्वनियोजित जसा आहे तो तसा होणार आहे। त्यांच्या दौरा रद्द होण्यामागचं कारण काय अद्याप आपल्याला कळलेलं नाहीये, मात्र मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री या कार्यक्रमाला हजेरी लावतील। बरं, धन्यवाद रवी या सविस्तर माहितीसाठी। तर नांदेडमध्ये श्री गुरु तेग बहादूर साहेबजी यांच्या 350व्या शहीदी समागम वर्षानिमित्त हिंददी सादर सोहळ्याचा आज दुसरा दिवस आहे आणि या सोहळ्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे त्याबरोबरच देशातल्या अनेक राज्यांचे मुख्यमंत्री आणि मान्यवर कार्यक्रमासाठी उपस्थित राहणार आहेत। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।